नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवते पास्ता। तसं तर पास्ता बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। मी आज माझ्या पद्धतीने बनवते। तर इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातले आणि मग त्यात पास्ता घातलाय। तो आता पास्ता शिजतोय तोपर्यंत कांदा चिरून घ्यायचा आहे। तर कांदा चिरून मग मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 1 टोमॅटो घेतले, ते चांगलं बारीक चिरून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली, ती पण बारीक चिरून घ्यायची। आता आपला पास्ता झालाय तयार, शिजलाय, तर तो मी एका भांड्यात काढून घेते। भांड्यात काढून घेतल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम केले आणि त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातले आणि ते चांगलं परतून घ्यायचं। मग त्याच्यानंतर बॉईल केलेला पास्ता त्याच्यात घालून त्याला एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यात मग आपण घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ। तर मीठ आणि कोथिंबीर घातली आणि त्याच्यात मी घालते रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून ते थोडंसं त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आणि आपला पास्ता झाला तयार। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।